श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीला सुरुवात होणार आहे, तर 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी सेवा आपल्या सर्वांना करायची आहे. अनेक जणांनी केली असेल, याआधी त्यांनी अनुभव देखील घेतलेला असेल. तर ही सेवा बघा, कालाष्टमी ते अमावस्यापर्यंत ही सेवा करायची असते. आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा आहे. वर्षातून एकदाच करता येते. आर्थिक प्रगती व्हावी, घरात पैशाची चणचण भासू नये, त्याचबरोबर आलेली लक्ष्मी ही घरात स्थिर राहावी, यासाठी ही अत्यंत उच्च कोटीची सेवा आहे. त्याचबरोबर घरातील कुलस्त्रीने लक्ष्मीचे आवाहन कसे करावे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. तर कुठली सेवा करायची आहे, काय सेवा करायची आहे याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपादृष्टीमुळे आपणा सर्वांच्या घरावर लक्ष्मी मातेची विशेष कृपा होणार आहे, अशी ही सेवा आहे. बघा, वर्षभरातून एकदाच करता येणारी ही आर्थिक प्राप्तीची सेवा आपण सगळेच करत असतो. तर यंदा 24 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा करायची आहे. म्हणजेच काय, तर कालाष्टमी ते अमावस्येपर्यंतचा हा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये ही लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा करायची आहे. ही सेवा बघा, तुमच्या जवळपास केंद्र असेल ना, तर तिथे देखील ही केंद्रात सांगितली जाणारी ही सेवा आहे. खूप प्रभावी सेवा आहे. दिवाळी संच बघा, तुमच्या जवळपास केंद्र असेल ना, तर तिथे हा दिवाळी संच जो आहे तो मिळतो. त्याचीतून ही सेवा आपल्याला करायची आहे. तर त्यात देखील संपूर्ण माहिती आहे. सेवा काय करायची आहे, कशी करायची आहे, दिवाळी संचमध्ये संपूर्ण माहिती आहे. तर हा संच घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ती करायची आहे. अनेक सेवेकऱ्यांनी ही सेवा माहीत आहे, त्यांनी अनुभव देखील घेतलेला असेल. पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी ही सेवा आवर्जून करा. खूप प्रभावी अशी सेवा आहे. आपण अशा तर सेवा नेहमी करत असतो, परंतु ही 8 दिवसांची सेवा कालाष्टमी ते अमावस्येपर्यंत करायची ही सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा का, तर अजिबात नाही. घरातील आनंद, घर गोकुळासारखं हसत खेळतं असणं, सुख समृद्धी असणं, ऐश्वर्य असणं, ज्या काही अष्टलक्ष्मी आहे ना, त्यांची कृपा आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, खूप पैसा आला आणि त्यानंतर माता लक्ष्मीनं आपल्यावर पाठ फिरवावी असं आपल्याला वाटतं का? कुणालाच वाटत नाही. म्हणूनच आलेली लक्ष्मी ही स्थिर राहावी यासाठी ही सेवा करायची आहे. दीपावलीची सेवा ह्या कालावधीत तुम्हाला करायची आहे. तर याची सुरुवात तुम्हाला 24 ऑक्टोबर गुरुवारपासून सेवा करायची आहे. तर तुम्हाला ही बघा, शुक्रवार 1 नोव्हेंबरपर्यंत सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत. तर हा दिवाळी संच जो आहे तो बघा, त्यामध्ये तुम्हाला साहित्य, संपूर्ण साहित्य दिलेलं असतं. यामध्ये बघा, तुम्हाला पिवळी मोहरी आहे, पुन्हा भारित रक्षा आहे. भारत रक्षा म्हणजे काय, तर आपल्या गुरुपीठावर नेहमी बघा पारायण केली जातात, हवनयुक्त पारायण केले जातं. त्याची रक्षा जी आहे ती यामध्ये असते. त्यानंतर पिवळी मोहरी आहे, यामध्ये गोमूत्र आहे, पंचगव्य आहे, त्यानंतर कमळगठ्ठ्याची मणी आहे. आता कमळगठ्ठ्याचे जे मणी आहे त्याच्यावरच आपल्याला ही सेवा करायची आहे. तर हे सर्व जे काही साहित्य आहे ते त्या दिवाळी संचमध्ये तुम्हाला मिळून जातं. तर हा संच घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ती करायची आहे. तर सेवा काय करायची ती देखील जाणून घेऊ. तर सर्वात प्रथम घरातील कुलस्त्रीने ही सेवा करायची आहे. तर बघा,
आता कुलस्त्री म्हणजे अगदी घरातील विधवा स्त्री असेल तरी देखील ती देखील ही सेवा करू शकते. असं नाही की मी विधवा आहे मग ही सेवा करू नको का? तर अजिबात नाही. अगदी कोणीही ही सेवा करू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म असेल, विटाळ सुतक असेल तर करता येणार नाही. परंतु त्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकता. तर काय करायचं आहे? तुम्हाला हे बघा घराच्या प्रवेशद्वाराजवळ गायत्री पद्म, नंतर लक्ष्मी पद्म याची रांगोळी तुम्हाला काढायची आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस रांगोळीने गायीचे व लक्ष्मीची पावलं काढून रांगोळीवर थोडंसं हळदी-कुंकू तुम्हाला व्हायचं आहे. मग तुम्ही बघा असं पण आपण रोज सकाळी रांगोळी काढतो, तर तुम्ही सकाळी देखील काढू शकता किंवा सायंकाळी तुम्ही रांगोळी काढायची आहे. त्यानंतर दररोज देवांसमोर गाईचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर धूप लावायचा आहे. त्यानंतर गोमूत्र जे आहे त्यात बघा ते गोमूत्र संपूर्ण घरात तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर सेवा कशी सुरुवात करायची बघा, अष्टमीला आपण ह्या सेवेला सुरुवात करणार आहोत. तर ती अष्टमी ते अमावास्येच्या दरम्यान आपल्या ज्या घरात जी कुलदेवीचा टाक आहे, तर तो टाक घ्यायचा आहे. टाक घ्या किंवा त्याच्यावर तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल, तर मूर्तीवर बघा किंवा तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त किंवा पुरुषसूक्त म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मूर्तीला याच्यात हिना अत्तर देखील भेटतं. मग तुमच्याकडं फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही हिना अत्तर लावायचे आहे किंवा तुमची मूर्ती असेल तुमच्याकडं महाराजांची तर तिला देखील हिना अत्तर लावायचा आहे. मूर्ती नसल्यास फोटोला आवर्जून हिना अत्तर लावायचा आहे. त्यानंतर या दरम्यान तुम्हाला 24 ऑक्टोबरपासून रोज सकाळी तुम्हाला 9:30 ते सायंकाळी 6:30 या दरम्यान कुंकुमार्चन सेवा करायची आहे. आता कुलदेवतेचा टाक ताम्हणात घेऊन त्यावर बघा टाक घेतल्यावर तुम्हाला 5 बोटांनी 108 वेळा मंत्र म्हणून कुंकू व्हायचं आहे व ते कुंकू आपल्या स्वतःच्या कपाळाला देखील लावायचं आहे. आता बघा तुम्हाला अगदी नवार्णव मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. नवार्णव मंत्र कसा म्हणायचा आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नमो नमः म्हणायचं आहे आणि नमो नमः म्हणताना हे कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. कुंकुमार्चन कसं करावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही तो देखील पाहून त्याप्रमाणे कुंकुमार्चन अगदी रोज ही सेवा करायची आहे. अगदी घरातील एकेकाने वाटून जरी ह्या सेवा केल्या ना तरी चालणार आहेत. त्यानंतर बघा ही भारित रक्षा जी आहे ती आणि पिवळी मोहरी तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे. ही सेवा देखील रोज करायची आहे. अष्टमीपासून ते अमावास्येपर्यंत रोज सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे, थोडीशी ही यज्ञाची विभूती आणि ह्या पिवळ्या मोहऱ्याचे मुठभर ह्या तुमच्या उजव्या हातात घेऊन त्यावर कालभैरवाष्टक तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. त्यानंतर वल्गा सूक्त तुम्हाला 1 वेळा किंवा अगदी तुम्ही 11 वेळा म्हटलं तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्या महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 1 माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर ही भारित रक्षा आपल्या घराच्या संपूर्ण बघा फक्त आतील बाजू संपूर्ण फक्त टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरात थोडी थोडी टाकायची आहे. काय तुमचा 1 BHK असेल 1 RK 2 BHK असू दे संपूर्ण घरात टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी झाडून ते डस्टबिनमध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहे. यामुळे आपल्या घरात बघा जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर जाणार आहे आणि घरात पॉझिटिव्हिटी राहणार आहे. त्यानंतर बघा हे कमळगठ्ठ्याचे मणी जे आहेत कमळगठ्ठा बघा हे काय करायचं आहे अष्टमीपासून ते अमावास्यापर्यंत या 8 दिवसात कमळगठ्ठ्याचे दररोज 2 मणी तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत. लक्षात घ्या उजव्या हातात 2 मणी घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यावर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर षोडशी मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर कमलात्मक मंत्र 1 माळ जप करायचा आहे. ही सर्व सेवा करायची आहे आणि नंतर ते मणी जे आहेत ते एका डब्बीत बाजूला ठेवायचे आहे. अशी 16 मण्यांची रोज 2 मणी याप्रमाणे तुम्हाला 8 दिवसात ही संपूर्ण सेवा करायची आहे आणि डब्बीमध्ये बघा तुम्हाला तूप टाकून ह्या डब्बीत हे
तुम्हाला गाईचं तुपात हे मणी जे आहेत ते भिजत ठेवायचे आहे. म्हणजे रोज तुम्ही 2-2 याप्रमाणे तुम्हाला 8 दिवसात 16 मणी जे आहेत त्याच्यावर ही सेवा करायची आहे. एकदम तुम्ही 16 मणी घेऊन करायची का? तर अजिबात नाही. रोज 2च मणी घ्यायचे आहे आणि ही सेवा जी आहे ती करायची आहे. त्यानंतर शेवटी अमावास्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे बघा 2 मणींची सेवा झाल्यानंतर घरात एखाद्या लोखंडी बघा पाटीवर किंवा तुमच्याकडे यज्ञकुंड असेल तर ते घ्यायचं आहे, ते पेटवायचं आहे आणि देवासमोर लावलेल्या दिव्याचा अग्नी घ्यायचा आहे आणि अग्नी हा प्रज्वलित झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर नवार्णव मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि याप्रमाणे तुम्हाला गाईच्या तुपाने सुहाकार करून तुम्हाला हे जे मणी आहेत, जे कमळगठ्ठ्याचे मणी आहेत, त्या बघा सगळ्या या मण्यांवर तोपर्यंत हे डबीतील 16 जे कमळगठ्ठ्याचे मणी आहेत ना, ते गाईच्या तुपात भिजत ठेवायचे आहे. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्यानंतर या मंत्रांचा सुहाकार करून कमळगठ्ठ्याच्या प्रत्येक एक मणी हातात घ्यायचा आहे. त्यावर कमलात्मक मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि तो त्या अग्नीत स्वाहा करून त्या हवनामध्ये टाकायचा आहे. असं सर्व 16 मणींचे हवन करायचं आहे. यामुळे या सेवेमुळे वर्षभर आर्थिक स्थिरता जी आहे ती घरात टिकून राहते. बघा आपण तर खूप सेवा करत असतो, परंतु ही आर्थिक प्राप्तीची जी आर्थिक प्रगतीची ही सेवा आहे ना, ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. त्याचबरोबर कुंकुमार्चन सेवा बघा, कुंकुमार्चन आपली कुलदेवी जी आहे ती कुंकुमार्चन आपण जेव्हा करतो तेव्हा तिला जागृत करत असतो. आपली कुलदेवी आपण असंच बोलवलं तर ती येईल का? तर अजिबात नाही. तर त्यासाठी आपण कुंकुमार्चन सेवा कुलश्रीने केली आणि तिला आवाहन केलं तर ती नक्कीच कुंकुमार्चन सेवा ही देवीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवसात कुंकुमार्चन सेवा आवर्जून करायची आहे. बघा अगदी त्याचबरोबर पंचगव्य आहे, तर रोज अंघोळीच्या पाण्यात तुम्ही थोडंसं पंचगव्य टाकून अंघोळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला रोज हे सेवा करताना बघा नव्याने सांगायला नको, तुम्हाला साडी घालायची आहे, बांगड्या, हळद कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर ही सेवा जी आहे ती करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. बघा वर्षभरातून ही एकदाच करता येते. त्यामुळे आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.